गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 12वीमधील पार्टनरशिप फायनल अकाउंट हा टॉपिक पाहत आहोत. या टॉपिकची काही उदाहरणं यापूर्वी आपण घेतलेली आहेत. साधारण 6 उदाहरणं यापूर्वी झालेली होती, परंतु आज आपण या ठिकाणी त्यामधील काही उदाहरणं रिपीट करणार आहोत. आज आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. तुम्हाला ज्या प्रिंटआउट दिलेल्या आहेत, ज्या नोट्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 हा आहे. तर फायनल अकाउंट सोडवताना तुम्हाला माहितीच आहे की पहिला अकाउंट आपण तयार करतो ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर दुसरा अकाउंट तयार करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर तयार करायचं आहे बॅलन्स शीट. तर हे सर्व सोडवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला जर ग्रॉस प्रॉफिट बरोबर आला असेल, नेट प्रॉफिट बरोबर आला असेल, तरच आपल्याला या ठिकाणी 15 मार्क्स मिळतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर हा फायनल अकाउंट सोडवण्यासाठी आपण ट्रायल बॅलन्सचा आधार घेत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे राजेश अँड दिनेश आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ इक्वल. इक्वल म्हणजे एकास एक. इक्वल म्हणजे एकास एक हे तुम्हाला माहिती आहे. ते आपण या ठिकाणी माहितीस्तव लिहित आहोत. इक्वल म्हणजे एकास एक. म्हणजे जर या राजेश आणि दिनेशच्या कंपनीला जर प्रॉफिट झाला, इक्वल प्रॉफिट झाला, तर हे समजा 10,000 प्रॉफिट झाला, तर हे राजेश आणि दिनेश तो 10,000 प्रॉफिट इक्वलमध्ये स्वतःला डिवाईड करणार आहेत दोघांना. म्हणजे राजेशला 5,000, दिनेशला 5,000. जो की आलेला प्रॉफिट काय करतो आपण दोघांच्या कॅपिटलमध्ये ॲड करत असतो. आणि जर लॉस झाला असेल, समजा त्यांच्या कंपनीला 10,000 लॉस झाला असेल, तर झालेला लॉस पण दोघांना आपण डिवाईड करायचा आहे रेशोमध्ये. रेशो तर इक्वलच आहे. म्हणजे 10,000 आपण दोघांना त्या ठिकाणी इक्वल म्हणजे 5,000 5,000 असं डिवाईड कराल. आणि लॉस झाला तर मग काय करतो आपण त्यांच्या कॅपिटलमधून लेस करत असतो. ठीक आहे. इक्वल रेशो म्हणजे थोडक्यात एकास एक. त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. तर ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31 मार्च 2012. त्याच्यानंतर काही ॲटम दिलेले आहेत आणि त्यांच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर आपण जे दोघांचं कॅपिटल आहे, राजेश कॅपिटल 10,000 आहे, याला आपण स्टार करूयात. या दोघांच्या कॅपिटलच्या पुढे स्टार करायचं आहे. राजेश कॅपिटलला स्टार केलं आपण. त्यानंतर दिनेश कॅपिटलला आपण स्टार केलं. हे सर्वात अगोदर स्टार करून घ्यायची नेट प्रॉफिटचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे ट्रायल बॅलन्समध्ये सुरुवातीला काय दिलं आहे आपल्याला, नोट्स पण तुम्ही पाहू शकतात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेला आहे, सेम आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्याला आता ॲन्सर तसं तयार करायचं आहे. तर इन्शुरन्स आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितो. कोणते? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट म्हणजे जे की उत्पादन झाल्यानंतरचे एक्सपेन्सेस असतात. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे ते आपण कुठे लिहितो, ते सर्व आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. आता वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण. तुम्ही नोट्समध्ये त्या ठिकाणी पेन्सिलनं असं मार्किंग करू शकतात. PDR म्हणजे प्रॉफिट अँड लॉस डेबिट, TDR म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट. आता फॅक्टरी एक्सपेन्सेस आपल्याला माहीत आहे की ज्या एक्सपेन्सेसच्या अगोदर फॅक्टरी हा शब्द असतो, ते सर्व एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. तर लिहिलं आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस ट्रेडिंग डेबिट. परचेस पण तिथंच लिहायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच. सेल्स माहिती आहे तुम्हाला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो आपण. 11वीमध्ये पण सेम फायनल अकाउंट आपल्याला झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की फायनल अकाउंट कशा पद्धतीने सोडवला जातो. फक्त याच्यामध्ये थोडासा बदल आहे की याच्यामध्ये 2 पार्टनर आहेत. कॅपिटल दोघांचं वेगवेगळं दिलेलं असतं. हे पार्टनर 3 पण असू शकतात, 4 पण असू शकतात.
ठीक आहे. मग पुढे कंटिन्यू करू आपण. सेल्स लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न काय करतो आपण, परचेसमधून लेस करतो. परचेस दिलेत बघा 20,000, त्याला स्टार करून घ्या. परचेसला स्टार केला आपण एक. तुम्ही पण तुमच्या नोट्समध्ये त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न पण आपण सेल्समधून लेस करत असतो. सेल्स दिलेले आहेत 44,000, त्याच्यातून आपण हे सेल्स रिटर्न म्हणजे जे विकलेल्या वस्तू आहेत त्याच्यापैकी काही वस्तू परत आल्या म्हणून आपण काय करतो, एकूण विक्रीतून म्हणजे 44,000तून सेल्स रिटर्न आपण काय करणार, मायनस करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅरेज. कॅरेज आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर आहे रॉयल्टी, हे पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहितो आपण. रॉयल्टी लिहिला आपण. त्याच्यानंतर पोस्टेज आहे बघा, पोस्टेज लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर आहे टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन एक्सपेन्सेस पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स, हे आपण लिहितो असेटला. असेट म्हणजे बॅलन्स शीटची असेट बाजू. असेटला तुम्ही कॅपिटल ए तर त्या या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे. सन्ड्री डेटर्स लिहिणार आपण असेट बाजूला. त्यानंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपण लिहिणार लॅबिलिटी बाजूला. लॅबिलिटीसाठी येईल हा शब्द वापरा कॅपिटलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड लिहायचं आहे असेट बाजूला. त्यानंतर लिहायचं आहे कॅश ॲट बँक असेटलाच. दोघांचं कॅपिटल जे की आपण, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण लॅबिलिटी बाजूला म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला पहिल्या ओळीला लिहित असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्समधील सर्व अमाऊंटला स्टार वगैरे केलेला आहे, ज्यांना स्टार करायचं ते, आणि त्यांच्या पुढे लिहिलेलं आहे की आपण ते कुठला आयटम कोणत्या अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर टोटल दिलेलं आहे, ही माहितीच तो टोटल असते, जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि दोघांचा रेशो काय, इक्वल. इक्वल म्हणजे एकाच एक. दोन पार्टनर आहेत राजेश आणि दिनेश. खाली काही ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑफ ₹10,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस 10,000 आहे आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 12,000 आहे. हरकत नाही. बऱ्याच वेळेस क्लोजिंग स्टॉकची एक अमाऊंट दिली जाते, बऱ्याच वेळेस 2 दिल्या जातात, बऱ्याच वेळेस 3 दिल्या जातात. तर अमाऊंट कितीही दिलेल्या असतील तर अशा वेळी काय करायचं, आपण जी अमाऊंट सर्वात कमी आहे, सर्वात लहान आहे, तीच अमाऊंट आपण वापरायची. मग ती कॉस्ट प्राईज असेल, मार्केट प्राईज असेल, सेलिंग प्राईज असेल, काय हरकत नाही. जी अमाऊंट सर्वात कमी आहे ती अमाऊंट आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून वापरायची आहे. आता क्लोजिंग स्टॉक कुठे लिहितो आपण, त्याचे दोन इफेक्ट इथंच लिहू, पेन्सिलने लिहून घ्यायचं तुम्ही तिथं. पहिला इफेक्ट लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो आपण बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे लिहितो आपण, असेट बाजूला, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहितो आपण. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही पेन्सिलनं त्या ठिकाणी लिहू शकतात, तुम्हाला समजण्यासाठी. प्रत्यक्षात उत्तर लिहिण्यासाठी आपण अजून सुरुवात केलेली नाही. उत्तर लिहिण्यापूर्वीची किंवा ॲन्सर लिहिण्यापूर्वीची आपण पूर्वतयारी या ठिकाणी करत आहोत. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी ₹5,000, म्हणजे 5,000 सॅलरी द्यायची राहिलेली आहे, देणे बाकी आहे. अशा वेळी काय करतो आपण, त्याचे देखील दोन इफेक्ट करतो. सॅलरीमध्ये ॲड करायचं आहे. वर सॅलरी आहे का बघायचं. ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी आपल्याला दिलेली आहे का, नाही दिलेली. सॅलरी आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. मग अशा वेळी काय करणार आपण, सॅलरी कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजेच ही सुद्धा सॅलरी आपल्याला कुठे लिहायची आहे, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायची आहे. असं कधी करणार, जर तो आयटम दिलेला नसेल तर. आणि जर तो सॅलरी आयटम दिला असता तर आपण सॅलरीमध्ये ॲड केला असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. फायनल अकाउंट हा अत्यंत सोपा टॉपिक आहे.
तर आपण अकाउंट ऑलरेडी तयार केलेले होते, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर याच्यामध्ये अमाऊंट आपण या ठिकाणी शिफ्ट करूयात. 2 पार्टनर आहेत, राजेश आणि दिनेश. त्यांचा रेशो आहे इक्वल. स्टार्टिंगपासून सोडवायचं आहे. ट्रायल बॅलन्सची डेट किती आहे? 31 मार्च 2012 आहे. तीच डेट सगळ्या अकाउंटला द्यायची आहे आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या खाली काय लिहितो आपण? फॉर द इयर एंडेड 31 मार्च 31/3/2012. इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक अकाउंटच्या खाली तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि बॅलन्स शीटच्या खाली काय लिहितो आपण? ॲज ऑन 31 मार्च 2012. ठीक आहे. तर आपण प्रत्यक्षात उदाहरण सोडवायला सुरुवात करू आपण आता. हे तिन्ही अकाउंट आपण या ठिकाणी तयार करतो आणि या अमाऊंट आपण या ठिकाणी शिफ्ट करूत. आता पहिल्यांदा काय? इन्शुरन्स. कुठं लिहायचं इन्शुरन्स? आपण लिहिले ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्या डेबिट बाजूला टू इन्शुरन्स म्हणून लिहा. अमाऊंट किती आहे त्याची इन्शुरन्सची? 4000. ठीक आहे. त्याला स्टार वगैरे आपण केलेलं नाही काही, त्याच्यामुळे आउटरला लिहू. त्याच्यानंतर पुढे काय? वेजेस. क्वेश्चनमध्ये बघायचं आहे वेजेस. वेजेसची अमाऊंट आहे. वेजेस आपण कुठं लिहितो? वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. पहिला जो अकाउंट आहे त्याच्या डेबिटला 3 वेळी सोडायचे आहेत साधारण. त्याच्या डेबिटला लिहायचं आहे टू वेजेस. वेजेसला स्टार वगैरे काही नाही, 6000 आउटरला लिहून टाका. त्यानंतर पुढे आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. इथंच लिहा टू फॅक्टरी एक्सपेन्सेस. किती आहेत फॅक्टरी एक्सपेन्सेस? 2000. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा पुढे काय? परचेस. टू परचेस. परचेस लिहू आपण इथं. किती आहेत परचेस? 20000. याला एक स्टार आहे त्याच्यामुळे आपण ही अमाऊंट इनरला लिहिली. उदाहरणामध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का? बघा उदाहरणामध्ये आपल्याला कुठेही ओपनिंग स्टॉक दिलेला नाही, त्याच्यामुळं परचेस जे आपण दुसऱ्या ओळीला लिहितो ते आपण डायरेक्टली कुठे लिहू शकतो? पहिल्या ओळीला लिहू शकतो. परचेस या ठिकाणी आपण पहिल्या ओळीला लिहू, कारण ओपनिंग स्टॉक उदाहरणामध्ये दिलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स. सेल्स कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स. याला एक स्टार करायचा आहे. 44,000 आहे सेल्सची किंमत. इनरला लिहिली, एक वेळ सोडली आपण त्या ठिकाणी. त्यानंतर आहे परचेस रिटर्न. परचेसमधून आपण लेस करणार. रिटर्न म्हणून तुम्ही लेस केलं तरी चालेल. परचेस रिटर्न 1000 आहेत. 20,000तून 1000 मायनस केले आपण, आउटरला 19,000. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न पण त्या ठिकाणी मायनस करायचे आहेत सेल्समधून. सेल्स रिटर्न 4000 आहेत, करू मायनस 44,000तून, आउटरला 40,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅरेज. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहिणार आपण कॅरेज. किती आहे कॅरेज? 1000. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे रॉयल्टी. रॉयल्टी पण आपण कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच. रॉयल्टीची अमाऊंट किती आहे? 6000. ओके. त्यानंतर रॉयल्टीनंतर पुढे काय? रॉयल्टीनंतर पुढे पोस्टेज आहे. आपण ऑलरेडी मार्किंग केलं आहे बघा इथंच. तुमच्याकडे क्वेश्चन आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात बघू शकता. पोस्टेजची अमाऊंट आहे 1000. पोस्टेज पण लिहू आपण. पोस्टेज लिहायचे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पोस्टेज. 1000. ओके. त्याच्यानंतर आहे पोस्टेज नंतर टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन एक्सपेन्सेस 5000 लिहिले आपण. त्यानंतर सन्ट्री एक्सपेन्सेस, टू सन्ट्री एक्सपेन्सेस लिहिले आपण 2000. त्याच्यानंतर डेटर्स. सन्ट्री डेटर्स कुठं लिहायचे? बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला. सन्ट्री
डेटर्स, याला स्टार वगैरे काही नाही, आउटरला लिहू शकतो आपण याला 10,000. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स लिहिण्यापूर्वी कॅपिटल्सला आपण जागा सोडणं गरजेचं आहे. दोघं जण आहेत म्हणजे 5 ओळी त्या ठिकाणी सोडायच्या आहेत. 1 1 2 3 4 5 एखादी ओळ या ठिकाणी एक्स्ट्रा सोडायची आहे. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत? 6,000 लिहिलं आपण. त्याच्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे लिहितो आपण? असेट बाजूला. कॅश इन हँड 1,000. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक कुठे लिहायचं आहे? असेटलाच 11,000. त्याच्यानंतर दोघांचं कॅपिटल आहे. कॅपिटल्स म्हणून हेडिंग टाकली आहे आपण. पहिला पार्टनर आहे राजेश, इनरला लिहायची त्याची रक्कम 10,000. आणि दुसरा पार्टनर कोण आहे? दिनेश, त्याचं कॅपिटल आहे 12,000. ओके, लिहिलं आपण. हे पण इनरलाच लिहिलं. हा असतो इनर कॉलम हा, आणि हा असतो आउटर कॉलम. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्समधील सगळ्या अमाऊंट या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता पहिली ॲडजस्टमेंट कोणती आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ₹10,000. 10,000 रक्कम वापरायची असं सांगितलं आहे आपण, कारण ती रक्कम कमी आहे. एकापेक्षा जास्त जर अमाऊंट क्लोजिंग स्टॉकच्या दिलेल्या असतील तुम्हाला, तर तुम्ही जी अमाऊंट सर्वात कमी आहे तीच वापरायची आहे. पहिला इफेक्ट काय करणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार. चला मग लिहू मग आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 10,000. ओके. त्याच्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट कुठे लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. क्लोजिंग स्टॉक 10,000. ओके, ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट कोणते? सॅलरी आउटस्टँडिंगचे आहे बघा. पहिला इफेक्ट कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, कारण सॅलरी ॲटम नव्हता तिथे दिलेला आपल्याला, म्हणून आपण काय करणार? स्वतंत्र लिहिणार. आउटस्टँडिंग सॅलरी. किती आहे आउटस्टँडिंग सॅलरी? 5,000. ओके. आणि दुसरा इफेक्ट कुठे देणार त्याचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी 5,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पण लिहिलेलं आहे आपण. तर सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यात. दोन्ही ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी सोडवल्यात. ट्रायल बॅलन्समधले सगळे अमाऊंट पण आपण सोडवल्या आहेत. आता काय करायचं? एक एक अकाउंट क्लोज करायचं. पहिला अकाउंट कुठला सोडवला आहे आपण? ट्रेडिंग अकाउंट. तो क्लोज करायचा. त्याची कोणती साईड जास्त आहे बघायची. कोणती साईड जास्त आहे? क्रेडिटची जास्त आहे. 40 आणि 10 50,000 टोटलमध्ये लिहायचे. तेवढीच रक्कम इकडे डेबिटला पण घ्यायची 50,000 आणि फरक काढायचा. या 50,000तून या वरचे सगळे अमाऊंट मायनस करायचे. अगोदर यांची टोटल करू आपण. 19 आणि 6 25, 25 26 27 28, 28 आणि 6 34, 34,000 मायनस 50,000, किंवा असं करा 50,000 मायनस 34,000. किती फरक आला? 16,000. 16,000 फरक या 50,000च्या वर लिहायचं आणि त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. CD कॅरेट डाऊन. CD म्हणजे कॅरेट डाऊन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. 11वीमध्ये लेजर अकाउंटमध्ये शिकलो आहे आपण. ठीक आहे. आलेला ग्रॉस प्रॉफिट कुठे घ्यायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पहिल्या ओळीला.
बाय ग्रॉस प्रॉफिट BD 16,000. आता काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जी बाजू जास्त आहे डेबिट किंवा क्रेडिट त्याची टोटल करायची आहे. तर या ठिकाणी क्रेडिटची टोटल आहे 16,000 आणि डेबिटची बघूयात आपण किती आहे. 4 आणि 1 5, 5 10, 2 12 आणि 5 17. म्हणजे डेबिटची टोटल या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे आलेले 17,000 आपण क्रेडिटला लिहू आता. या 17,000तून हे वरचे 16,000 मायनस करायचे. फरक किती आला 1,000. म्हणजे या ठिकाणी काय झाला, लॉस झाला. लॉस क्रेडिटला फरक म्हणजे लॉस असतो. बाय लॉस CD याला तुम्ही असं पण लिहू शकता, बाय लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लॉसलाच आपण त्या ठिकाणी नेट लॉस म्हणायचं आहे. बाय नेट लॉस CD किंवा बाय नेट लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेशो तर त्यांचा इक्वल आहे. म्हणजे आपण दोन्ही पार्टनरला किती देणार, 500. पहिला कोण होता, राजेशला 500. आणि दुसरा पार्टनर कोण होता, दिनेशला 500. या पद्धतीने इनर कॉलमला आपण ही अमाऊंट लिहिणं गरजेचं आहे. आलेला लॉस नेट प्रॉफिट असता तर ॲड केला असता, परंतु या ठिकाणी काय आला आहे, नेट लॉस. म्हणून आपण दोघांच्या कॅपिटलमधून काय करणार, ते लेस करणार, कारण लॉस झाला आहे. नेट लॉस 10,000तून 500 मायनस करणार आपण, 9,500. त्याचबरोबर दिनेशच्या कॅपिटलमधून पण 500 लेस करणार. 12,000तून 500 लेस केले, 11,500. ओके, समजलं काय केलं आपण. या ठिकाणी लॉस आला होता म्हणून दोघांच्या कॅपिटलमधून तो वजा केलेला आहे. बॅलन्स शीट क्लोज करतो आपण, त्याची दोन्ही बाजूची टोटल करतो. ही लायबिलिटी बाजू आणि ही असेट बाजू. लायबिलिटी बाजूची आणि असेट बाजूची दोघांची टोटल सेम येणं गरजेचं आहे. चला तर ठीक आहे, आपण अगोदर असेटची करूयात. 10 आणि 1 11, 11 आणि 11 22, 22 आणि 10 32. म्हणजे असेटची टोटल आली 32,000. आता लायबिलिटीची पण 32,000 येणं गरजेचं आहे, तरच आपण सोडवलेलं बरोबर आहे असं समजावं. ठीक आहे, असेटची 32,000 आली होती. आता लायबिलिटीची बघूयात आपण. लायबिलिटी साईडला किती आहेत, 9,500 प्लस आउटर लिहिलेत आपण, 9,500 प्लस 11,500 प्लस 6,000 प्लस 5,000, टोटल 32,000. म्हणजे लायबिलिटी साईडची पण टोटल किती आली, 32,000. दोन्ही बाजूंची बेरीज या ठिकाणी बॅलन्स शीटची बरोबर येणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी आज फायनल अकाउंटमधील क्वेश्चन नंबर 3 हा पाहिला. तर उद्या आपण या नंतरचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. ज्यांना या क्वेश्चनमध्ये काय डाऊट्स असतील त्यांनी त्या ठिकाणी कॉल करू शकता किंवा त्या ठिकाणी कमेंट करू शकता.